नमस्कार, मी शशिकांत राडे. कलाक्षेत्रम हवीच या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण सर्वच कोविड-19च्या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करीत आहोत. नेहमीप्रमाणे या वर्षीच्या दीपावलीत आपणाला अतिउत्साहीपणा दाखविता येणार नाही, कारण कोरोनाचे सावट अजूनही कमी झालेलं नाही. आजही आपल्याला कोरोना महामारीचे शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळूनच दीपावली साजरी करावी लागणार आहे. या दीपावलीतही आपण सर्वांनी मास्क, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे आणि 2 व्यक्तीत सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे. कोविड-19ला हद्दपार करण्यासाठी या दीपावलीत फटाके न वाजविता दीपावली प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा संदेश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिला आहे. आणि त्यांच्या या संकल्पनेला आपण सर्वांनी मिळून साथ देणे आवश्यक तर आहेच, पण ते आपलं कर्तव्य देखील आहे. आपण सर्वजण जर दीपावलीचा माल खरेदी करत असाल तर त्या यादीतून आता फटाक्यांची संख्या कमी करावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे फटाके वाजवू नये याची खबरदारी लहानांबरोबर मोठ्यांनी देखील घेतली पाहिजे, कारण कोविड-19 विषाणूचा हल्ला हा माणसाच्या थेट फुफ्फुसावर होत असतो आणि फटाक्यामुळे हवेचे प्रदूषण होण्यासाठी आपण आमंत्रणच देत असतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. चला आपण संकल्प करूया प्रदूषण मुक्त दीपावलीचा, ध्यास घेऊया कोविड मुक्त महाराष्ट्राचा. हा संदेश पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे. तो आपण सर्वांनी मिळून एकजुटीने राबवूया आणि कोरोनाला पळवून लावूया. दीपावली म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी असा फार मोठा सामाजिक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. पण आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवे की आज वातावरणातील प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच दीपावलीच्या फटाक्यांची आतिषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फटाके फोडल्यानंतर त्यातून घातक रासायनिक वायू हवेत मिसळतात. साधारणतः दीपावली दरम्यानच थंडीला सुरुवात झालेली असल्या कारणाने पहाटे शहरांमध्ये दाट धुके दिसून येते. हिवाळ्यात थंड हवा जमिनीच्या जवळच साठून राहत असल्याने फटाके वाजवल्यानंतर त्यातील घातक वायू आपल्या जवळच असतात आणि त्याचा मानवी शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. हे सगळे टाळण्यासाठी आपण फटाके मुक्त दीपावली साजरा करण्याचा संकल्प करूया. प्रदूषण मुक्त दीपावली साजरी केली जावी याकरिता गेल्या काही वर्षापासून पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविली आहे. चला तर मग आपणही अशी मोहीम राबवूया आणि कोरोनाला हद्दपार करूया. मित्रहो, मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून आपण सर्वजण एक संकल्प करूया की येणारी दीपावली आपण फटाके मुक्त करूया आणि कोरोनाला हद्दपार करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कलाक्षेत्रम हवीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.